अध्यक्ष महोदय, काही दिवसाआधी नगर परिषद उमरेडमध्ये लोकांकडे मोठ्या प्रमाणावर करवाढीचा एक प्रस्ताव आणि लोकांकडे करवाढीची मागणी नगर परिषद उमरेडच्या माध्यमातून झाली। दर 4 वर्षाने कर दर वाढीचा प्रस्ताव नगर परिषदेमध्ये नियमानुसार येत असतो, पण यावेळेस असं झालं की नियमाप्रमाणे उत्तरामध्ये तुम्ही सांगितलेलंच आहे की नियमाप्रमाणे आपण पहिले प्राधिकृत मूल्य निर्धारण समिती मार्फत दरास मंजुरी घ्यावी लागते। तदनंतर अधिनियमातील तरतुदीनुसार कर निर्धारणाची यादी तयार करून ते आपण नागरिकांच्या माहितीकरता पाठवतो आणि तो प्रस्ताव आपल्याला नगर परिषदच्या माध्यमातून पास करून घ्यावा लागतो। अध्यक्ष महोदय, मागच्या कोविडमुळे आपण करवाढ करू शकलो नाही, पण करवाढ करायची तर किती करायची? अध्यक्ष महोदय, 2000 रुपये कर जो होता त्यांना 9000 रुपयांची मागणी आलेली आहे। तेच नव्हे तर ज्यांना 4000 रुपयांची होती त्यांना 43000 रुपयांपर्यंत मागणी आलेली आहे। अध्यक्ष महोदय, ही जी मागणी आहे ही 100 आणि 500% पर्यंतची मागणी त्या नगर परिषदेच्या माध्यमातून लोकांकडे आलेली आहे। म्हणून उमरेडची जनता रस्त्यावर उतरली। मॅडम, पूर्ण जन आक्रोश रस्त्यावर होता आणि ते निवेदन आम्ही नगर परिषदेला दिले की कमीत कमी ही जी दरवाढ आहे, दरवाढ आपण कशाला करत असतो मॅडम? आपण विकास योजनेकरता करत नसतो। मेश्राम साहेब, प्रश्न घ्या। आपण सर मला 5 मिनिटं द्या सर। 5 मिनिटांमध्ये उत्तर सर 5 मिनिटं द्या मला। प्रश्न घ्या ना। करवाढ आपण का करत असतो? करवाढ करत असतो की इन्फ्लेशन जो असतो आणि आपल्या जे अंतर्गत जे आपल्याकडे कर्मचारी असतात त्यांच्याकरता कॉम्पन्सेशन करता करत असतो। विकास कामाकरता शासन निधी देतच असतो। मग एवढी वाढ 100 ते 500 पर्यंतची जी वाढ हे रास्त आहे का? म्हणून माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत। पूर्ण मूल्यांकनासाठी नियुक्त संस्थेच्या कामाची गुणवत्ता तपासण्यात आली का? चुकीचे जे मोजमाप किंवा चुकीचे वर्गीकरण आढळल्यास संबंधित संस्थेवर कारवाई होणार का? नंबर 2, अंतिम कर निर्धारण करण्यापूर्वी नागरिक, सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांची संयुक्त बैठण्याचे निर्देश शासन उमरेड नगर परिषदेला देणार का? शासन या